नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025चे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे आणि लवकरच या परीक्षा होणार आहेत। तर नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्रमांक आजचा 4था असणार आहे। याआधी आपण 3 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे आणि ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। त्याचबरोबर MPW जे काही तांत्रिक प्रश्नांचे सराव प्रश्नसंच सुद्धा असेल ते सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे सराव प्रश्नसंच तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। पर्याय दिलेले आहे, ए तोंडावरचे तेज नाहीसे होणे, बी आहे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे, सी लढावयास सिद्ध होणे आणि डी आहे वाटेल तसे बोलणे। तर तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल, तर विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे म्हणजेच तोंड घशी पडणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, योग्य विग्रह करा। हर्षोल्लास या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे। तर पर्याय बघा, पर्याय दिलेला आहे, हर्षाने उल्हास, बी हर्षातून उल्हास, सी हर्ष किंवा उल्हास आणि डी आहे हर्ष आणि उल्हास। तर योग्य विग्रह काय होईल, हर्षोल्लासचा हर्ष आणि उल्हास म्हणजेच हर्षोल्लास। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, हर्ष आणि उल्हास। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा। पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगायचा आहे। तर पर्याय बघा, एक आहे भ्रूण हत्या, बी खून, सी आत्महत्या, डी बालहत्या। तर पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे याला भ्रूण हत्या असं म्हटलं जाते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, भ्रूण हत्या म्हणजेच पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते। यातील भारी हा जो शब्द आहे या शब्दाचा कोणत्या जातींमध्ये येतो, म्हणजे हा शब्द कोणत्या जातींमध्ये येतो हे ओळखायचा आहे। तर पर्याय बघा, एक आहे क्रियाविशेषण, बी आहे सर्वनाम, सी आहे क्रियापद, डी आहे विशेषण। तर सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते, यामधील भारी हा शब्द विशेषण आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, विशेषण। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। छकुलीने बाहुलीस झोपवले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। एक आहे अकर्मक प्रयोग, बी आहे पुराण कर्मणी, सी आहे कर्मणी प्रयोग, डी आहे भावे प्रयोग। तर बघा, छकुलीने बाहुलीस झोपवले या प्रकारचा जो शब्द असतो तो भावे प्रयोगामध्ये येत असतो। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, भावे प्रयोग। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। बळी तो कान पिळी या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे। तर बघा, पर्याय दिलेला आहे, व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे, बी जगलो तर करूनच दाखवीन असा बाणा, सी बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो आणि डी आहे श्रीमंत घरात लेकरं हुशार असतात। तर बळी तो कान पिळी या म्हणीचा योग्य अर्थ होईल बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा। शेतीची कामे यंदा लांबली या वाक्यातील क्रियापद ओळखायचा आहे। तर पर्याय बघा, ए शेती, बी लांबली, सी यंदा, डी कामे। तर शेतीची कामे यंदा लांबली या वाक्यामध्ये लांबली हे क्रियापद आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, लांबली। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे हे वाक्य पूर्ण करायचं आहे। तर पर्याय बघा, सदद्दित झाल्यासारखे वाटले, बी आहे पसव्य झाल्यासारखे वाटले, सी न भूतो न भविष्यती वाटले आणि डी आहे हायसे वाटले। तर बघा, घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे हायसे वाटले। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, हायसे वाटले। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। चिरंतन
चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय दिलेला ए शिकार, बी क्षणभंगुर, सी चिरकाल, डी चिरायू. तर चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल क्षणभंगुर. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक बी क्षणभंगुर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? कोणती तर पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर बघा पर्याय दिलेले आहे विश्वास पाटील, बी रणजित देसाई, सी शिवाजी सावंत, डी नास इनामदार. तर पांगिरा ही जी कादंबरी आहे ही विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. पांगिरा ही विश्वास नागरे पाटील यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. पर्याय बघा पर्याय दिलेले आहे ए वाचाळ, बी तोंडाळ, सी शब्दप्रभू, डी हजरजबाबी. तर कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा याला काय म्हटलं जाते तर हजरजबाबी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हजरजबाबी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. भावे प्रयोगात क्रियापदाचा याला प्राधान्य म्हणतात. पर्याय दिलेला आहे कर्म, बी काळ, सी भाव आणि डी आहे कर्ता. तर भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचा भाव याला प्राधान्य असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी भाव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात? तर पर्याय दिलेले आहे प्राचीन कर्मणी, बी शक्य कर्मणी, सी समापन कर्मणी, डी नवीन कर्मणी. तर ज्या प्रयोगामध्ये संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला समापन कर्मणी म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी समापन कर्मणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. तिने आपले हात माझ्या गालांवरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा. मुलायम. तर पर्याय दिलेले आहे खरखरीत, बी मृदू, सी मलिन, डी क. तर या तिने आपले हात माझ्या गालांवरून फिरवले या वाक्यातील मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल खरखरीत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए खरखरीत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे समास ओळखा. पंचप्राण. पंचप्राण या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर पर्याय बघा बहुब्रीही समास, बी द्वंद्व समास, सी तत्पुरुष समास आणि डी आहे द्विगु समास. तर पंचप्राण हा या शब्दाचा समास आहे द्विगु समास. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक डी द्विगु समास. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 14 होता. याआधी आपण 3 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे. ते जर बघितले नसेल तर बघून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.